मी राजरत्न गायकवाड आज कंधार ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपस्थित आहोत. रुग्णालय जुनं असून नांदेड जिल्ह्यातील एक मोठ्या ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी असणारं हे रुग्णालय असून या रुग्णालयाची परंपरा व्यवस्थित असून बऱ्यापैकी इथं अनेक डॉक्टर लोकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रुग्णाची रुग्णसेवा करून आपल्या सेवेला या ठिकाणी एक ईश्वरी स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच निमित्तानं आज आपण कंधार तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये श्री कदम केएच डॉक्टर कदम केएच हे या ठिकाणचे वैद्यकीय अधीक्षक आहेत. ग्रामीण रुग्णालय कंधार येथे त्यांचा जवळपास 1 वर्षाचा वरचा कालावधी इथं या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आज आपण डॉक्टर कदम केएच वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्कार. आपल्या कंधार ग्रामीण रुग्णालय हे अत्यंत जुनं असून या ठिकाणी अनेक रुग्णांची रेलचाल अनेक आजारावर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी आहे. ग्रामीण भागातील रुग्ण शहरी भागातील रुग्ण येतात, परंतु अद्यापही या रुग्णालयाची दयनीय अवस्था का दिसते, याला जबाबदार कोण आहे आणि याच्यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहे? गेल्या 1 वर्षभर मी या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झालेलो आहे. आणि आमचे सगळे स्वच्छता कर्मचारी, एकूण डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ हे अहोरात्र परिश्रम करतात आणि स्वच्छता कर्मचारी पण स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करतात आणि 2 शिफ्टमध्ये ते स्वच्छता करतात आणि त्याचे फोटो पण आम्ही आमच्या ग्रुपवर GPS द्वारे अपलोड केलेले असतात. पण आमच्या परीने आम्ही पूर्णपणे स्वच्छता आणि रुग्णसेवा किंवा रुग्णाची काही तक्रार येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. सर, परिसरामध्ये अनेक वेळा रुग्णांमध्ये चर्चा होते, तालुक्यातील लोकांमध्ये चर्चा होते. या ठिकाणी जो कोणी पदाधिकारी येतो, पत्रकार येतो, मीडिया येते, त्यांच्यामध्ये पण चर्चा होते की हे रुग्णालय जे आहे एवढं मोठं आणि कंधार शहराच्या मध्यवस्ती असणारं रुग्णालय आहे, पण या ठिकाणी घाणीचे ढीग, घाण पाणी, सांडपाण्याचं व्यवस्थापन इथलं नीट दिसत नाही. दुर्गंधी त्या निमित्तानं निर्माण होते. उंदर, कुत्रे, मोकाट जनावरे, डासांचा विळखा, अनेक प्रकारचा म्हणजे रुग्णांना त्रास होईल अशा प्राण्यांचा या ठिकाणी वावर दिसून आलेला आहे, दिसतंय. याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय आपण उपाययोजना केलेली आहे आणि अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे? या रुग्णालयामध्ये रुग्णालयाची इमारत भरपूर जुनी असल्यामुळे आणि आमचे स्वच्छता कर्मचारी तरी ती खूप स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करतात, पण ती काही इमारतच जुनी असल्यामुळे त्याला ते आपण एकदम स्वच्छतेचे स्वरूप देऊ शकत नाही, स्वच्छ असलेलं स्वरूप देऊ शकत नाही. आणि जो प्राणी वगैरे येतात बाहेरून, तरी त्याचा बराचसा वावर आता कमी झालेला आहे, कारण आमचे 1-2 सिक्युरिटी गार्ड गेटवर उभे असतात. त्यामुळे आता जवळपास प्राण्यांचा वावर इथं शून्य झालेला आहे. पण जे इमारत जी जुनी झालेलं आहे तिचं थोडंसं स्वरूप आपल्याला ते जुनं असल्यामुळं हे अस्वच्छ वाटतं. पण तरी आम्ही जास्तीत जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना, सगळ्या स्टाफना इन्व्हॉल्व करून ते स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करत असतो. कदम सर, आपण एक कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून, डॉक्टर म्हणून रुग्णांची मनोभावी सेवा करताय. आपल्या हाताला यश येते. अनेक लोक आपल्याबद्दल कोणी समाधानही व्यक्त करते, कधी कधी आपल्या रुग्णालयाबद्दल नाराजीही व्यक्त होती. हीच परिस्थिती चालू असताना सध्याची परिस्थिती आज एक आपल्या हॉस्पिटलचा, आपल्या रुग्णालयाचा एक सोशल मीडियावर, समाज माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल होते. काही संपादकांनी, काही युट्यूबर्सनी त्याच्या बातम्या पण लावलेल्या आहेत. ती बातमी अशी आहे की आजची परिस्थिती अशी आहे की कंधार रुग्णालयाच्या अंतर्गत जे पेशंट ऍडमिट आहेत, जे त्याला मराठीमध्ये शेरीक हा शब्द आहे, ते इथं शेरीक आहेत. अशा रुग्णांच्या अंगावर, त्यांच्या बिछाण्यावर, कॉटवर मोठे मोठे उंदर खेळताना दिसतात, पळताना दिसतात. तुमच्या काय म्हणता येईल, जिथं रुग्ण वार्ड आहे त्या वार्डामध्ये सुद्धा उंदराची संख्या दिसते. पेशंट कमी रुग्ण जास्त. ही काय परिस्थिती आहे, हे काय सांगणार आहे तुम्ही महाराष्ट्राला? त्याचं असं आहे की तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे उंदीर पेशंटच्या अंगावर चालत असतानाचा, तो निश्चितच खेदजनक आहे. पण आम्ही 2 शिफ्टमध्ये व्यवस्थित आम्ही स्वच्छता करून घेतो. पण काही वेळेस आमच्याकडून जे रुग्णांना नाश्ता आणि जेवण दिलं जातं ते ताटामध्ये दिलं जातं आणि ते जे उरलेलं अन्न पदार्थ आहे ते आम्ही आमचे कर्मचारी डस्टबिन मध्येच टाकून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावतात.
पण काही वेळेस रुग्णाकडून काय होतं की अन्नपदार्थ तिथंच खाली सांडल्या जातात आणि ते खाण्यासाठी एखाद्या वेळेस तो उंदीर आलेला असण्याची शक्यता आहे. आणि सहसा कोणत्याही रुग्णाला किंवा कोणत्याही व्यक्तीचा उंदीर अंगावर आला तर तो एकदम झाडतो किंवा हे करतो. पण ज्या पेशंटचा व्हिडिओ आहे तो थोडा मानसिक रुग्ण असल्यामुळे त्याला तेवढा चेतना संवेदना कमी असल्यामुळे तो झालेला प्रकार कालचा आहे आणि तो निश्चितच खेदजनक आहे. तरी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त स्वच्छता राखून या उंदराचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल आणि त्यासाठी उंदरांचे ट्रॅप्स आणि स्टिकिंग पॅड आहेत ते आम्ही बसवलेले आहेत. या अगोदर पण आम्ही ते बसवले होते पण ते गाळ झाले, पण आम्ही पुन्हा अजून त्या नव्याने उपाययोजना केलेल्या आहेत. कदम साहेब, तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आणखीन या तालुक्यातील जनतेला रुग्णाला आनंदच वाटेल आणि तो जनतेच्याच मनातला प्रश्न आहे. जे आज तुम्ही माध्यमाशी बोलताय, माध्यमाशी तुमच्या भावना व्यक्त करताय आणि प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताय, परंतु बाहेर जनतेत एक अशी चर्चा आहे, हा जो काही प्रकार झाला, उंदीर अंगावर खेळणे, उंदीर येणे, उंदराने ठीक आहे चावा नाही घेतला ही गोष्ट वेगळी, पण उंदीर हा विषारीच प्राणी आपण मानतो किंवा तसा प्रकार आहे. पण लोकांमध्ये चर्चा अशी होती की ग्रामीण रुग्णालय कंधार मधील डॉक्टर आणि कर्मचारी या परिस्थितीकडे यांचं जाणून बुजून दुर्लक्ष होतंय की त्यांचा निष्काळजीपणा आहे का कर्मचाऱ्यामधला हा हेवा देवा आहे की तो करेल मी करेल, काय अधिकारी म्हणून तिकडे तुमचं लक्ष होत नाही, हा काय प्रकार आहे, असं काय असेल का याच्यामध्ये? सर्व कर्मचारी आणि अधिकारी आणि स्टाफ आणि हे एक दिलानं मिळून काम करतो. आमच्यात असे कोणतेही हिवेदावे नाही किंवा आमच्यापैकीच कुणी हे मुद्दामून प्रकार पण केलेला नाही. पण झालेली घटना खरोखरच खेदजनक आहे. तरी आम्ही त्याच्यावर उपाययोजना केलेल्याच आहेत आणि त्या उपाययोजनांना नक्कीच यश मिळेल आणि उंदरांचा प्रादुर्भाव आणि एकूणच घाणीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल आणि इथून पुढे या अशा घटना घडणार नाहीत याची मी आपल्याला कदम साहेब अगदी खरं आहे. तुम्ही प्रशासनाला अपेक्षित असणारच उत्तर तुम्ही इथं मीडियाशी देताय, पण मीडिया म्हणून आणि एक जागरूक या गावचे नागरिक म्हणून आम्हाला एक पण हा प्रश्न पडलेला आहे की इथले एवढे अधिकारी हातात हात घालून काम करतात, कुठंच काही बाहेर येत नाही. मग याच्याकडे काही लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष होते म्हणून तुम्ही किंवा तुमचा स्टाफ असा वाटते असं वाटते तुम्हाला? नाही, अशात मला तरी याच्यात काही असं लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष किंवा अंतर्गत राजकारण असं काही वाटत नाही आणि इथून पुढे आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त काळजी घेऊ आणि असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेऊ. ठीक आहे, लोकप्रतिनिधीच्या बद्दलही तुमची शंका नाहीये, तुमच्या स्टाफ बद्दलही तुमची काही तक्रार नाहीये. मग या अशा एकंदरीत प्रकरणामुळं किंवा ह्या घडत असलेल्या प्रकारामुळे तुम्हाला असं वाटतंय का या रुग्णालयामध्ये जे ऍडमिट रुग्ण आहेत त्यांचं आरोग्य सुधारते की बिघडते, काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला या प्रश्नावर काय सांगणार? महाराष्ट्राला सांगा बरं, कळू द्या सविस्तर. बाकी रुग्णांच्या ट्रीटमेंट विषयी किंवा उपचाराविषयी काही तक्रार नाही, पण हा प्रकार झाला तो झाला आणि चुकीनं आता कुणाची चूक आहे बघण्यापेक्षा ती चूक कशी दुरुस्त करेल याच्यावर आम्ही जास्त भर देत आहोत आणि यापुढे नक्कीच अशा चुका होणार नाहीत आणि एकूणच रुग्ण उपचाराविषयी किंवा इथल्या डॉक्टरांविषयी स्टाफ विषयी समाधान येतं असं मला तरी वाटतं. शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर साहेब, ग्रामीण रुग्णालयातील ऍडमिट पेशंटच्या अंगावर उंदीर खेळला, उंदीर आला, उंदराचा वावर झाला, हे समाज माध्यमावर तर आपलं आलेलंच आहे, परंतु या सगळ्या प्रकरणानंतर किंवा ह्या प्रकारानंतर आपलं रुग्णालय प्रशासन, आरोग्य विभाग हे झोपेतून जागा होणार आहे की काही अशी एखादी दुर्घटनाच होणं अपेक्षित आहे, याच्याबद्दल काय मत राहील आपलं? नाही, आम्ही या बाबतीत अगोदरच जागरूक झालेलो आहोत, कारण सिव्हिल हॉस्पिटलला घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हाला वरून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सूचना स्ट्रिक्ट आल्या होत्या. त्यासाठी आम्ही माऊस ट्रॅप पण बसवले होते, माऊस पॅड पण ठेवले होते, पण ते काही अनावधानाने घाल झाले आणि त्यामुळे हा प्रकार घडला. तरी आम्ही अजून पुन्हा त्या उपाययोजना नव्याने आणि अतिशय काटेकोरपणे करत आहोत. सर, या ठिकाणी आम्हाला असं कळालं किंवा बघितले आहे की छोट्या मोठ्या गोष्टीकडे तुम्ही पेशंटला लागलेला रेफर करता. रेफर करणं सोयी नाही की काय ते डॉक्टर नाही, असं कसं असतं की रुग्ण जेव्हा ज्या कंडिशन मध्ये येतो तेव्हा तिथले ट्रीटिंग जे डॉक्टर असतात त्यांचा निर्णय महत्वाचा असतो. कारण आपण त्यांना एखाद्या वेळेस एखादा पेशंट सिरियस असेल आणि तो इथेच ठेवण्याचा आग्रह धरला तर मग कुणाला व्हेंटिलेटर लावू शकतं, साप चाललेल्या रुग्णाला आणण्याला म्हणजे 10-15 मिनिटात अर्ध्या तासात पेशंट कधी सिरियस होऊ शकतो. असे त्यावेळेस आपल्याला जरी तो रुग्ण सिरियस वाटत नसला
तरी त्याचे पुढचे प्रोग्नोसिस बघून डॉक्टर निर्णय घेत असतात. त्यामुळे शक्यतो आम्ही अनवॉन्टेड जे पेशंट आहेत ते आम्ही रेफर करत नाही. पण एखाद्याला होत असेल, आपलं म्हणणं असेल तर आम्ही त्याच्यात पण काळजी घेऊ.